परमार्थिक जीवनामध्ये परमार्थ करत असताना आपल्या केलेल्या परमार्थाला काहीतरी साध्य असावं, त्याला म्हणतात परमार्थ. मानवी जीवन जगत असताना परमार्थिक जीवन असावं, तेही आचार विचार रहित असावं. आणि परमार्थिक जीवन जगत असताना त्याला साध्य काहीतरी असावं. परमार्थामध्ये साध्य काय आहे आपल्याला? झोपले काय सगळे? काय साध्य आहे? देव. एकदम असं सिरियसली बसू नका, असं चेहऱ्यावरती टवटवीत आनंदात. काला आहे आज, काला. काला या शब्दाची व्याप्ती सांगत असताना जो जीवनातून आनंद राहतो त्याला म्हणतात काला. जीवनातला राहिलेला जो आनंद आहे, सांसारिक जीवन जगत असताना, परमार्थिक जीवन जगत असताना जो उरलेला शेवटचा क्षण आहे त्याला काय म्हणतात? का आला मग हाला. अरे जन्माला आलाय ना, का आला? जन्माला आलाय ना तू, का आला? आता तुला हालावं लागेल. पण हालता हालता जो आनंद घ्यायचा आहे त्या आनंदाला नाव वारकरी संप्रदायामध्ये दिलंय काला. परमार्थाला काहीतरी साध्य असावं आणि साध्य जे आहे तो देव असावा. गवळणींनी जीवन जगलं, कोणासाठी जगलं? भक्त जीवन जगतात कोणासाठी? देवासाठी. आपण जीवन जगतोय कोणासाठी? घालिंग लोटांगण. सांसारिक जीवनामध्ये काहीतरी कमी पडलं तर एवढा मनुष्य दुःखी आहे, ते मिळवण्यासाठी एवढा पळतो. बरं, जे पळतोय ते मिळेलच याची गॅरंटी नाही. संसारात जेवढे आपण पळतो तेवढे देवासाठी पळतो का? खरं सांगा. कीर्तनकार आधी आले, चोपदार नंतर आले, बरोबर आहे? कोण पळतंय अगोदर? देव आशानं भेटायचा. देव काय बाजारचा भाजीपाला आहे? त्याग करावा लागेल तुम्हाला. सर्वस्व समर्पित करणं. वनवे म्हणतात ना, वनवे. वनवे म्हणजे काय? सिटीतल्या लोकांना सांगण्याची गरज. थोडा वाढवा हो जरा, मला बोलायला त्रास. रोज कार्यक्रम आहेत ना. रात्री इंदापूरचं कीर्तन करून मी इथं आलोय. बरं, फक्त 1.5 तास झोपलोय. तुम्ही फुल झोपा काढून आलेत नाही ना? रात्री भगवंताचा अवतार आहे, तुम्ही जागे आहेत सगळे. सर्वस्व समर्पित करणं त्याला म्हणतात वनवे. फक्त जाणे येणे. आपल्याला केलेला परमार्थ हा वनवे असावा. सगळं समर्पित करून माझं काहीच नाही. कीर्तनात बसल्यानंतर 2 तास तरी देव आपला असावा, बाकीचं जाऊ द्या. माणसं कीर्तन झाल्यावर झटकतात का बरं? महाराज तुमच्या तुम्हाला लकलाप. कमीत कमी 2 तास सगळं विसरावं अशी जागा जर काय असेल तर कीर्तन आहे. आणि कीर्तनात बसून ज्याला सगळं घरचं आठवत असेल त्याच्यासारखा भाग्यवान तोच. एक ग्रस्त माझ्या समोर बसले. बरं, नवीन ग्रस्त आम्हाला ओळखता येतात, हे नवीन गिऱ्हाईक आहे कीर्तनाच. समोर बसल्यानंतर मी पाहिलं, त्याने हात वरती केला, जोराजोरात हात हलवायला लागले. म्हणलं बाबा झालं काय? काय नाही म्हणले. मी विचार केला हात दुखत असेल. माझं कीर्तन चालू आहे, निम्म कीर्तन झालं, कीर्तन संपायला आलं. परत बाबाने हात वरती केला, जोराजोरात हात हलवतायत. काय झालं? म्हणले महाराज खरं सांगू का, मी घरून गडबडीत निघालो. आज आळंदीच्या महाराजाचं काल्याचं कीर्तन आहे. सगळे निघाले, मी गडबडीत निघालो. पण येता येता कुलूप लावायचं राहिलं. म्हणून लावलं का नाही ते हलवून बघतोय. बसलाय कुठे? लक्ष कुठे? मी त्याचं नाही तुमचं सांगतोय. कमीत कमी 2 तास तरी देव माझा आहे आणि मी कोणाचा आहे? 2 तास तरी वाटावं जीवनामध्ये. गवळणी दही दूध विकायला जर गेल्या, गोविंदू घ्या कोणी
दामोदर घ्या गे तव तव हासती मथुरेच्या गे. गोविंद घ्या, गोपाल घ्या, कृष्ण घ्या. परमार्थामध्ये लक्षात ठेवा, येण्यासाठी वेड व्हावं लागतं. परमार्थ हा शाणा माणसांचा. आता तुम्ही कीर्तनाला बसलेत, शाणे आहेत का वेडेत? बोलू नका म्हणा, इकडे बोलू नका. कीर्तनामध्ये जेवढे बसलेत आपण सगळे वेडेत आणि शहाणे घरीत. देव परमात्मा सुद्धा भक्तासाठी नवे नवे गवळणीसाठी वेडा झाला. अहो, देव हृदयामध्ये यावा एवढं सोपं आहे का? वारकरी संप्रदायातली मी कथा सांगत असतो. नामदेव महाराजांच्या घरी जिने अखंडित काम केलं, धुनी मांडी करावी, माहित आहे ना आपल्याला. धुनी मांडी करत असताना सेवा कोणाची करावी? पांडुरंगाची. नाम कोणाचं घ्यावं? पांडुरंगाचं. सेवा करत असताना जात्यावरती दळण दळावं आणि दळण दळत असताना पांडुरंगाचं नाम घ्यावं. नाम घेत असताना जनीचा आवाज ऐकल्याबरोबर ताड दिवशी पांडुरंगाने विटेवरून उडी टाकावी आणि जनीच्या झोपडीत यावं. जने, तू पुढं अभंग मन, मागे स्वर मी लावतो. स्वर कोणी लावावा? देवाने. जनाबाई जात्यावरती अभंग म्हणत असताना, ओव्या म्हणत असताना मागे स्वर देवाने लावावा. पर किती वाजले, काय वाजले, देव सुद्धा विसरतो. देव परमात्मा विसरले. वेळ झाली, पाटे 4 वाजले. मंदिराचा आवाज आला, आता काकड्याची वेळ. फार सुंदर कथा आहे. गुरुनाम गुरुवर्य वैकुंठवासी माझे गुरुजी सदानंद महाराज गुरुजी सांगायचे. फार सुंदर. पांडुरंगाला वाटलं मी मंदिरात दिसलो नाही तर घरात मंदिरामध्ये गडबड होईल. देव उठले, जसे उठले पळाले, विटेवर जाऊन उभा राहिले. पण गंमत अशी झाली, खांद्यावरचा जो पंचा होता तो पंचा जात्यावरती राहिला. जणीनं पाहिलं देव विसरलाय. पण आता सगळी गडबड होणार. मोठी माणसं जर विसरले तर बारक्याचं काय खरं नाही. पंढरपूर पांडुरंग उभे आहेत विठेवरती. पुजारी आले, सगळे कपडे अंगावरचे काढले. पांडुरंगाला स्नान घालायचं, पण पाहिलं तर देवाच्या अंगावरचा पंचाच नाही. बरं, तो पंचा म्हणजे काय आपलं उपर नाही का? पंढरपूर पाटणे गा महाराज सार्वभौम, पांडुरंग दीनबंधू जयाचे ते नाम. राजाचाही महाराजा असणारा परमात्मा. शोधाशोध सुरू झाली. पांडुरंगाची चोरी कुणी केली? देवाची चोरी कुणी केली? सगळं पंढरपूर महाद्वारामध्ये जमा झालं. देवाची चोरी कधीच झाली नाही, पण आज झाली. कोणालाही पंचा सापडे ना. शेवटी श्वान पथक आणली, माहित आहे ना. जे माणसाला सापडत नाही ते कोणाला सापडतं? बरोबर आहे. मग श्रेष्ठ कोण? एक जण बोलला, हो त्या जणीच्या झोपड्यामध्ये देव दळायला जातो, चला जाऊन तर बघूया. सगळे निघाले नामदेवरायांच्या घरी. नामदेवराय विचार करतात, द्वादशी नाही ना, वारकरी कुठे माझ्याकडे आज? जणीचं झोपडं, त्याला दरवाजाही नाही उघडाच. दरवाजा उघडाय, समोर जाताय, त्या जात्यावरती पांडुरंगाचा पंचा दिसला. वा रे वा, पांडुरंगाचं नाम घेते, सेवा कीर्तन, चोरी करते का? गावात जर माळकरी चुकला तर बिना माळ करायला फार जोर येतो. अरे माळ असून तू चुकला. मी म्हणतो तुला काय लायसन दिलंय? खोट्याशी खोटं बोला, पाप नाही. लटका तुका लटक्या भावे, लटके बोले लटक्या सवे. मी म्हणत नाही, तुकाराम महाराज म्हणतात. जणीला घट्ट दोराने बांधलं, हिनं चोरी केली. आता शिक्षा काय द्यावी? शोळावर द्यायला निघाली.
एकच शिक्षा, शोळ्यावर देऊन टाका बस. घट्ट दोराने बांधले, पंढरपूरमधून प्रदक्षिणा घातली आणि विचारलं, सांग तुझी शेवटची इच्छा काय? जणी म्हणली, माझी काय इच्छा आहे? त्या काळ्याचं तोंड एकदा दाखवा बस. महाद्वारामध्ये आणलं, समोर पाहिलं, देव कमरे हात ठेवून म्हणते, अगं जणे आता तुला कोण वाचवणार? शोळ्यावर द्यायला निघालेत. जनाबाईने पाहिलं, पांडुरंगा अरे देहाचे तुकडे झाले तरी चालतील, पण तुझी चरणसेवा सोडणार नाही. जे जे घडेल ते ते घडो, जे जे घडेल ते ते घडो, देह जावो अथवा राहू, देह जावो अथवा राहू, देह जावो अथवा राहू. आज बोला बोला, देह जावो चालेल, आज काय होईल, माझा देह जाईल. शेवटी देव म्हणतो, अगं जणे सगळं खरंय, वाचवणार कोण? शिळावर द्यायला निघालेत त्यावेळेस अस्सलीत शिव्या दिल्या. कोणी? जनाबाईने. अरे अरे विठ्यामुळं मायेच्या कारंट्या तुझी रांडरंडकी झाली, जन्म सावित्री चुडाल्याली. अरे विठ्या तुझे गेले मडे, तुला पाहुनी काळ रडे, उभी राहोनी अंगणी शिव्या देती दासी जनी. संत जनाबाई शिव्या देतात आणि देव म्हणतात, जणी अजून शिव्या दे. अगं रोज दही दूध तूप लोणी अंगावरती पडतंय, याच्यापेक्षा सगळ्यात जास्त जो आनंद आहे तुझ्या शिव्यामध्ये, म्हणून त्या शिव्या राहिल्या नाहीत, त्या शिव्याचे अभंग झाले. तुम्ही काही असं करू नका, नाही तर महाराजांनी अहो त्याला सुद्धा हिंमत लागते. आपण परमार्थ करतोय हातसात ठेवून, संसारातला राहिलेला रद्दी वेळ कोणाला देतो आपण? खरं सांगा बरं का, राहिलेला रद्दी वेळ कोणाला आहे? कळतं का नाही? यांनी सर्वस्व समर्पित केलं होतं तिथं, आणि सर्वस्व समर्पित केल्यामुळे लक्षात ठेवा, देवाला सुद्धा तिथं नामावं लागलं, परमात्म्याला सुद्धा तिथं स्थिर व्हावं लागतं. म्हणून जगण्याला काहीतरी साध्य असावं, मरणाला सुद्धा त्याला साधन असावं. काम प्रेम, निष्काम प्रेम ज्याला म्हणतो ना, अहो हा बाबा सापडणार आहे का कोणाला? पुसू नका बाई वेदाशी काही कळलेची नाही. वेदाला कळला का? 6 शास्त्र 18 पुराण थकले, देव कळला का? देव कोणालाच कळला नाही. पण न कळणारा देव परमात्मा धरला कोणी? धरिला पंढरीचा धरिला पंढरीचा धरिला पंढरीचा धरिला पंढरीचा
सापडणारा परमात्मा वेदाला सापडला नाही, पण कुणी धरला आणि ठेवला कुठे? हृदयबंदी खाना केला. आत विठ्ठल कोण दिला? पण आपल्या आत नाही का देव? नाही का हो? देव नसता तुमच्यामध्ये तुम्ही कीर्तनाला बसले असते का? सगळ्याच्या हृदयामध्ये देव आहे, लक्षात ठेवा. पण देव ठेवण्याची जी जागा आहे ती जागा भरलेली. तुम्हाला हे माहिती आहे का? गोदरेजचं कपाट मोठा असतं, एक छोटा कप्पा असतो, एक छोटा कप्पा असतो आणि सगळ्यात बारका कप्पा एक कोपऱ्यात असतो. त्या बारक्या कप्प्यात आपण काय ठेवतो? गंजलेले खिळे, हा, फाटलेले शर्ट, बरोबर? काय ठेवतो? काय ठेवतो? मौल्यवान वस्तू ठेवतो ना, पैसा, हिरे, माणिक, मोती, काय तुमच्याकडे असेल. अहो, हे भगवंताने कपाट दिले आपल्याला, याला कप्पे पुष्कळ आहेत, पण अंतकरणातला जो बारीक कप्पा आहे तिथं कोण पाहिजे? आणि तोच भरलाय. कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा लक्ष दे, लक्ष द्यायचं. कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली, घोंगडी चांगली, कानोबा तुझी आशिका दिली वांगुली रे, आशिका दिली वांगुली रे, तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली. काय काय भरलंय? काम, क्रोध, लोभ, मत्सर, अहंकार, हेवा देवा, ह्याची टोपी त्याला, त्याची टोपी ह्याला, सगळ्या टोप्या. काय भरले हो? मंदिरात आल्यानंतर सुद्धा जर द्वेष मत्सर जात नसेल तर यायचंच का? का यावं? मंदिरात आल्यानंतर सुद्धा परिवर्तन जर होत नसेल, म्हणून परमार्थाचा पहिला अर्थ जर काय असेल, पर परिवर्तन म्हणजेच परमार्थ. देव आपल्याला मिळावा आणि मिळालेला देव आपल्याला कळावा. उद्या तुमच्या घरी देव आला आणि त्याने सांगितलं मी देव आहे, तुम्ही मान्य कराल? आला त्याने सांगितलं मी देव आहे, तुम्ही काय म्हणाल? देव येत नसतो. आलेला देव कळावा त्याला म्हणतात परमार्थ. तो कोणत्या रूपात येईल त्याची गॅरंटी नाही. सतत पांडुरंगाच्या जवळ असताना सुद्धा देव कळला का? नामया शरण भगवंताशी, भगवंत तरी प्रत्यक्ष त्याशी, हरी शिकवी नामयाशी, सद्गुरुवी न सुखाशी न पविजे. अरे नामदेवा, मी कळायचं असेल ना, तुला कुठंतरी शरण जावं लागेल. देवाच्या सतत जवळ राहून सुद्धा देव कळेल याची गॅरंटी नाही. साधं उदाहरण मी सांगत असतो. पूर्वी वारीला जर चाललो आपण, आळंदी ते पंढरी माऊलींच्या बरोबर, मी वयाच्या 9व्या वर्षी पहिली वारी केली. फोन नव्हते, मोबाईल नव्हते, तो डबा असायचा, काय मग 1 रुपया टाकला, काय म्हणायचं त्याला, PCO, कॉइन बॉक्स. माऊली जर गावामध्ये पालखी गेली तर माऊलींना गर्दी नव्हती, त्या डब्याला गर्दी असायची घरी फोन लावायला, बरोबर ना? 90 साली पहिली वारी केली मी, 1990ला, तेव्हापासून वारी. मी विचार करायचो, माणसं फोन 1 रुपया टाकतात, बोलतात तरी काय? मग सहज ऐकलं मी, हॅलो, मी वारीला आलोय, तुमचं कसं काय, बरं आहे का?
तिकडून आवाज येतो तू गेल्यापासून बरं आहे. गावाला पाऊस वगैरे आहे का म्हणले तू येऊ नको पाऊस पडेल. शरीरवारीमध्ये लक्ष कुठे आणि घरचे विचार करतात बिचारा वारीला गेलाय कुठं झोपत असेल काय खात असेल कुठं जेवण करत असेल घरचा विचार कोणाचा करतात. मग दोघांमध्ये वारी कोण करतं तुम्ही ठरवा. सगळ्यात संसारापेक्षा सगळ्यात अवघड जर काय असेल तर परमार्थ आहे. संसार सोपा आहे तुम्ही नाही केला तरी होतोय. तुम्ही गेले घर बंद आहे का अहो घर चालूच आहे. पण सगळ्यात जास्त अवघड जर काय असेल तर परमार्थ आहे. आणि ज्याला परमार्थ जमला त्याचा संसार सुफल झाला. आवले नको चिंता करू अन्ना या वस्त्राची माऊली आमची पांडुरंग. अगं मागे पुढे आपल्या कोण आहे. तुमच्यावर ज्या वेळेस दुःख येतं त्यावेळेस कोण वाचवतं. आपोआप आपोआप नाही बरं का. त्याचं नाव घ्या आणि नाव घेतल्याबरोबर तो हजर आहे. पण आपली नावं कुठून आहे इथून वरती इथं काहीच नाही. इथून वरती नाव गेल्यानंतर तो येत नाही. संतांनी आवाज दिला हृदयातून देव आहे कुठं. आहो नारदा मी तिथंच आहे. मी कथा सांगत असतो. एकदा वैकुंठात नारद गेले पर नारदांना कुणी अडवत नव्हतं. द्वारपाळांनी अडवलं नारायण नारायण. जय विजयांनी अडवलं तुम्हाला आज जाता येणार नाही. म्हणले का. आज भगवंत देव पूजा करतात. नारदांनी पाहिलं देव कोणाची पूजा करतो. शक्य आहे का. आम्ही देवाची पूजा करतो आणि याच्यापेक्षा मोठा देव कोणता आहे. नारदांनी आवाज दिला नारायण. गुप्त झाले आत गेले तर देव गंधगोळी त्या ठिकाणी उगळण गोपीचंद उगळतायत आणि गंध लावतायत. कोणाला. समोर मूर्ती पाहिली. नारदांनी पाहिल्याबरोबर डोळ्यात पाणी आलं. स्वतः नारदांच्याच मूर्तीला देव गंध लावत होते. देव कोणाची पूजा करतो आपली. आणि आपण कोणाची पूजा करतो. मग एवढं सगळं नातं असताना का विसरता. देव मिळत नाही का असं म्हणता तुम्ही. का मिळत नाही. फक्त हृदयामध्ये ठेवा मी करतोय ना हे फक्त देवासाठीच. असा प्रश्न कधी पडला का तुम्हाला की मला देव मिळावा. ज्याला पडला असेल त्याने हात वरती करावर. खोटे करू नका. देव मिळावा. बघा एवढ्या लोकांमध्ये 2 बोट फक्त आहे. देव मिळावा देव भेटावा आणि अंतकरणात परिवर्तन व्हावं. कोण म्हणतं देव मिळत नाही त्याला पकडा. आणि गवळणींनी त्या भगवंताला पकडलं. अभंगाचं पहिलं चरण
कंठामध्ये पकडलं, कंठी धरिला कृष्णमणी. कृष्णमणी माहित आहे तुम्हाला? पूर्वी कृष्णमणी गावागावात विकायचे. कृष्णमणी नजर लागू नये बाळाला, नाही त्यानं विकायचे ना कृष्णमणी. कुठं बांधायचा तो? गावात, खेडेगावात. आता खेडेगाव गाव राहिलंच नाही ना, आता काय सिटी झाली. सुया घे, बिब घे, कृष्णमणी घे ग, बरोबर ना? मग कुत्री येऊ नये म्हणून काटे असायची अशी मागे बाबा, बरोबर ना? तो बांधायचा कुठं? कंठामध्ये. आणि त्या बाळाला जर कृष्णमणी बांधला तर नजर लागत होती का? नाही. नजर अहो गवळणीने कंठात बांधला कोणता मणी, आता दुःख राहील का? देव मिळवल्यानंतर दुःख राहील का जीवनामध्ये? सगळं अवगाजनी प्रकाश. प्रकाश म्हणजे काय? अज्ञान सगळं जाऊन ज्ञानरूपी सूर्य जगापुढे तुमच्या पुढे येईल. तुम्हाला कुठेही जाण्याची गरज लागणार नाही. काही प्रेम असेल गवळणींचं, जो ऋषीला मिळाला नाही. जपी तपी गोसावी बैरागी संन्यासी यांना जो देव मिळवता आला नाही, हजारो वर्ष तपश्चर्या करून देवाचं नग ज्यांना बघता आलं नाही, त्या गवळणींनी सहज देव मिळवला. योग्यांना मिळाला नाही मिळाला, पण त्याला कंठात बांधलं. काय प्रेम असेल? मी सांगत असतो उदाहरण, निष्काम प्रेम गवळणींनी भगवान कृष्णावरती केलं आणि त्यांनी प्रेम केल्यामुळे काला मिळाला. काला म्हणजे मी सांगितलं जीव ब्रह्माचं ऐक्य. मी तूपणा जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरू हरी. मी नाही आणि तूही नाही. निष्काम प्रेम केलं. जे नाव येतं, पहिलं नाव येतं राधा, बरोबर? राधा म्हणजे काय? उलटा शब्द करा, धारा. पाण्याची धार आकाशातून निघाली तर कुठं थांबते? मध्ये स्टॉप घेते? डायरेक्ट जमिनीवरती. अंतकरणातून प्रेमाची धार निघाली तर कुठं थांबली पाहिजे? आपली मधीच अडकती कुठंतरी, म्हणून देव भेटत नाही. राधेने निष्काम प्रेम भगवंतावरती केलं आणि प्रेम करत असताना कृष्ण जर समोर दिसले नाही तर राधेला वेळ लागाव. राधा समोर दिसली नाही तर भगवंताला सुद्धा वेळ लागाव. घडलेली गोकुळामधली कथा, रात्री भगवंताचा अवतारण, तिथून पुढे काल्याच्या कीर्तनात लीला असतात. रात्री लीला सांगायच्या नसतात. रात्री फक्त काय अवतार कशासाठी घेतला तोच लीला काल्याच्या दिवशी. गोकुळामध्ये भगवंताला सगळे कंटाळले. रोज बाबा हा येतो, त्रास देतोय. राधेच्या घरचेही कंटाळले. यशोदा मातेकडे जर गेलं सांगायला तर यशोदा मान्य करत होती का? कुठल्या आईला वाटेल आपला मुलगा खोड्या करतोय? बरं, ज्या आईला वाटेल माझा मुलगा खोड कराय समजाव, ती आईच नाही. सांगायला जर गवळणी घरी जर गेल्या यशोदेकडे, यशोदेने म्हणावं बाळ सगुण गुणाचं तान रे, बाळ सगुण गुणाचं तान, कृष्ण खोड्या करतो. श्रीरंग माझा वेडा गे, याला नाही दुसरा जोडा गे. तुम्ही ठाईच्या
ओढाळा गे गोकुळच्या नारी. अगं तुम्ही सांगताय कृष्ण खोड्या करता, एवढा कृष्ण खोड्या करलच कसा? बरं पाहिलं तर 5 वर्षाचं माझे बळ अंगणी गमा. शेवटी एक दिवस राधेच्या घरचे सगळे आले यशोदेकडे, तू आवर. यशोदा ऐकत नाही. शेवटी घरच्यांनी ठरवलं राधेलाच पाठवायचं नाही घरी, बाहेर. राधेला आत कुल्फाच्या आत बांधून टाकलं. 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, 8 दिवस झाले. भगवंताला सगळ्या गवळणी दिसतात पण राधा दिसना. वेड लागलं देवाला. भगवंताला कळालं, त्याला काय कळत नाही हो. तुमची सगळी गुप्त चरित्र कोणाला माहित आहेत? किती लपवा, देवाला सगळं माहित आहे. तुम्ही जगताय कसं, लपवण्याचा किती प्रयत्न केला, आरशात सगळं दिसतंय ना. भगवंताला कळालं राधेला बांधून टाकलंय. आता काय करावं? देवानं सुंदर प्रकारे रूप धारण केलं. तो नाही ती झाला. माझे गुरुजी सांगायचे बरं का, फार सुंदर. भगवंताने सुंदर प्रकारे साडी नेसली, 15-16 वर्षाचं रूप. डोक्यावरती पदर घेतला, कपाळाला कुंकू लावलं, हातात बांगड्या भरलेत, गळ्यात मंगळसूत्र कोणाचं घातलं? डोक्यावरती टोपली घेतली आणि विश्वाचा मायबाप, जगाचा मायबाप निघाला. कुठं? बांगडी बांगडी प्रत्येक चौकात जावं, आरोळी द्यावी. बरं आवाज कोणाचा आहे? ज्याने आवाज निर्माण केलाय त्या भगवंताचा आवाज. आवाज दिला बांगडी. सगळ्या गवळणी जमा झाल्या. काय सुंदर आवाज आहे. आवाज ऐकल्याबरोबर असं वाटतंय आहे त्या बांगड्या काढाव्या आणि परत भराव्या. हात पुढे केले गवळणींनी, टोपली खाली ठेवली, हाताला स्पर्श केल्याबरोबर सगळ्यांना समाधी. पुढच्या चौकात जावं, जोरात आरोळी द्यावी. बांगडी. अहो महिला बांगड्या भरायला येऊ लागल्या, पण पुरुषही येऊ लागले. आम्हालाही बांगड्या भरा. या जगात एकच पुरुष आहे, उत्तम पुरुषस्त्वन्यः. जगामध्ये कोण पुरुष आहे? फक्त देवच. हाताला स्पर्श केला की समाधी. सगळ्या गोकुळात पाहिलं, चौकामध्ये सगळ्यांचे हात पुढे. सगळ्या गोकुळाला वेड लावलं. कसं वेड लाविलं कान गोवळिया. कसं कान गोवळिया. मज दृष्ट होईल साची. तुझी घेईन चर्या. कस वेड लाविले कान गोवळिया. कस वेड लाविले कान गोवळिया. सगळं गोकुळ पाहिलं तर स्तब्ध. ज्या ठिकाणी राधा राहत होती तिथं देव आले.
राधेच्या घरचे सगळे दिसले, आवाज दिला बांगडी. तेवढे राधेच्या घरचे सगळे आले. काय का बांगडीवाले, एवढी सुंदर दिसती, कुठून आली? खूप लांबून आली. अगं एवढं 15-16 वर्षाचं रूप, एवढं फिरते बांगड्या घेऊन, काय करू? पोटासाठी करावं लागतं. कोण म्हणतोय? जो जगाची पोटं भरतोय तो काय म्हणतोय? मला पोटासाठी फिरावं लागतं. काय ग तुझं नाव काय? म्हणले माझं नाव कृष्णा कासारीन. विष्णू सहस्त्रनामामध्ये 1000 नाव आहेत, त्याच्यात नाव आहे का हे? अहो त्याची नावं किती आहेत, गुण किती आहेत माहित आहे? नवे नवे अनंत नाव कोणाचं आहे? अहो त्याचंच नाव आहे. कुलूप उघडलं, घरच्यांनी सांगितलं आत राधेला बांधून टाकलंय, तो काळा कृष्ण आहे, त्रास देतो म्हणून राधेला बांधून टाकलंय. ती कासारीन म्हणली मी असताना कृष्ण येणारच नाही. कुलूप उघडलं, आत ती कासारीन गेली, डोक्यावरची टोपली खाली ठेवली. राधेची अवस्था पाहिली, सगळं कृष्णमय, डोळ्यातून अश्रू येत आहेत. 8 दिवस झालं मला देवाचं दर्शन नाही. आपली 1 दिवस देवपूजा चुकली, आपल्या मनाला काय वाटतं? खरं सांगा, वाटतं का? बरं दुसऱ्या दिवशी गेलो तर एकही देव जाग्यावर. 8 दिवस झालं मला कृष्णाचं दर्शन नाही. टोपली खाली ठेवली. राधे हात पुढे कर, मला बांगड्या भरायला सांगितलेत घरच्यांनी. राधा म्हणते नाही, जोपर्यंत कृष्ण दिसत नाही तोपर्यंत पाण्यालाही स्पर्श करणार नाही. ती कासारीन रडायला लागली. राधा म्हणते अगं मी कृष्णासाठी रडते, तू कोणासाठी रडते सांग? देवाने रूप दाखवलं, राधेच्या डोळ्यात अश्रू आले. भगवंता देवा, माझ्यासाठी तुम्ही कासारीन झाला, माझ्यासाठी हे रूप धारण केलं. देव म्हणतात भक्तासाठी मी काही करतो, याला म्हणतात देव. तुम्ही समर्पित जर झाला तर देव तुमची काही कामं, जैसा केला, तुम्ही आरशात गेला आणि तुमचा चेहरा पाहिला, जसा तुम्ही चेहरा त्या ठिकाणी दाखवताय तसा दिसतो ना? का वेगळा दिसतो? वेगळा दिसत नाही. तुम्ही देवाकडे ज्या रूपाने पाहाल देव तसा उभा आहे. त्यावेळेस भगवंत मथुरेमध्ये गेले, कंसाला देव कसा दिसला? मल्लांना देव कसा दिसला? भक्तांना देव कसा दिसला? ज्याची जशी दृष्टी आहे तसा देव तुम्हाला उभा आहे. म्हणून जैसा केला तैसा होय. भगवंत स्वरूप आपण जर झालो तर लक्षात ठेवा देव सुद्धा आपण स्वरूप होतो. म्हणून त्या गवळणींनी भगवंताला कुठं पकडलं? कंठी धरिला कृष्णमणी. म्हणून माळ घालत असताना सुद्धा त्याला कंठी म्हणतात. कंठी तुम्ही उत्तर भारतामध्ये जर गेला, वृंदावन, मथुरा, गोकुळ, कंठी घालतात. त्या भगवंताला कुठं बांधायचं? अहो इथं घातल्यानंतर इकडं कुठलाच रोग जाणार नाही. कंठामध्ये जर भगवंताला पकडलं, बरं गवळणीने त्याला पकडलं आणि पकडल्यानंतर त्याचं स्वरूप पाहिलं. एकदा उद्धवाला अहंकार झाला. फार सुंदर कथा आहे उद्धवाला, वेळ आहे म्हणून सांगतो. देवाचं स्वस्वरूप परब्रह्म असणार साक्षात स्वरूप उद्धवाला कळलं, पण भक्तिमय स्वरूप उद्धवाला कळलं नाही. बरं देवाला सगळं सण होतं पण अहंकार सण होत. म्हणून पांडुरंगाच्या दरबारात गेल्यानंतर पहिलं दर्शन आहे कोणाचं? हा जाता का? पहिलं दर्शन कोणाचं आहे सांगा? तुम्ही जातच नाही. तुम्ही फक्त घोंगड्यांच्या चादरी घेऊन काय भुलला शिवर चोखा डोंगा परी. पहिलं दर्शन कोणाचं आहे? चोख. चोख चोख म्हणजे काय? जुना शब्द आहे. चोख म्हणजे काय?
शुद्ध. चोख या शब्दाचा अर्थ काय? मराठी शब्द चोख म्हणजे शुद्ध. आणि शुद्ध झाल्यानंतर दुसरं दर्शन नाम. बरोबर आहे ना? चोख, शुद्ध आणि देव. चोख झाल्यानंतर नाम. आणि एकदा जर तुम्ही चोख झाला, शुद्ध झालं की नाम घ्या. नाम घेतल्यानंतर तो विठेवरती पांडुरंग परमात्मा उभा आहे. पण अगोदर शुद्ध व्हावं लागेल. म्हणून म्हटलंय ना, चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रन खाती सर्पतया. उद्धवाला अहंकार झाला, मग देवाला सहन होईना. अहंकार झाल्यावरती मोठा माणूस जर आजारी पडला तर डॉक्टरांना काही कमी पाहिजे ते डॉक्टर. नाडी बघितली, आता या बाबाची नाडी कोणाला कळावी? सगळ्या नाड्या कुणी निर्माण केल्या? नाडी परीक्षा वैद्य, डब्याला औषध घ्या, पोट दुखायचं औषध घ्या, वखात घ्या वखात, वखात घ्या वखात, वखात घ्या वखात, वखात घ्या वखात. हो, नारदां नाकांचं भारूड आहे एकनाथ महाराजांचं. वखात म्हणजे काय? औषध. औषध. भगवंताची नाडी कोणाला कळेना, सगळे वैद्य थकले. नारद आले. नारदांनी पाहिलं, देवा पोटात दुखतंय. कशासाठी? त्यावेळेस भगवंतांनी सांगितलं, उद्धवाला ज्ञान कळलं पण मी नाही कळलो. असं करा, एकच औषध आहे भगवंताच्या पोटात दुखायचं. जो कोणी भक्त भगवंताला स्वतःच्या पायाखालची माती खायला देईल, भगवंतांनी माती खाल्ल्याबरोबर भगवंताचं दुखायचं राहील, पण जो देणार आहे तो नरकामध्ये जाईल असं सांगा. हेच औषध. पहिले नारद मागे सरले. सगळ्या गवळणी त्या ठिकाणी 16,108 सगळे जमा झाले. देव आहेत. औषध सापडलंय. भगवंताच्या पोटात दुखतंय ना, एकच औषध आहे. जो कोणी भक्त स्वतःच्या पायाखालची माती भगवंताला खायला देईल, पोटात दुखायचं राहील, पण जो देणार आहे तो महानरकामध्ये जाईल. सगळे मागे सरले. ज्याला म्हणतो ना आपण नाती, जी नाही ती नाती, जी नाही ती. उद्धवाला बरोबर घेतलं आणि नारद निघालेत. या विश्वामध्ये असा कोणी भक्त आहे का? शोधत 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 गोकुळात आले. फार सुंदर कथा आहे. आणि गोकुळामध्ये आल्यानंतर काय गोकुळाची अवस्था, अंत पार नाही लेका. का? बाळकृष्ण नंदा घरी. त्या गोकुळातलं वातावरण असं, हवेतून आवाज यावा कोणाचा? कृष्णाचा. झाडातून आवाज यावा कृष्णाचा. नारद पारावरती आलेत, आवाज दिला नारायण. सगळ्या गवळणी जमा झाल्या. नारद आलेत, आमचा देवाचा काहीतरी निरोप मिळेल. दर्शन घेतलं श्री संताची माथा चरणावरी. बरं, एखादा संत भेटल्यानंतर काय विचारावं ते सुद्धा कळलं पाहिजे. आता माणसं आम्हाला काय काय भेटतात. महाराज कसं काय, बरं आहे का, मग तुमचं लग्न झालं का, काय विचारावं. अभंग किती पाठ आहेत, ओव्या किती पाठ आहेत ते विचारणार नाही. दर्शन घेतल्याबरोबर गवळणींनी पहिला प्रश्न विचारला नारदांना. नारदा, आमचा देव कसा आहे? नारद म्हणले, वाईट बातमी आहे, पोटात दुखतंय देवाच्या. औषध आहे पण देणारेच कुणी नाही. काय औषध आहे? भक्ताच्या पायाखालची माती भगवंताला खायला पाहिजे. बरं, माती खाल्ल्याबरोबर ज्या भक्ताने माती दिली खायला तो महानरकामध्ये जाईल असं देवाने सांगितलं. सगळ्या गवळणी एकत्रित जमा झाल्या. जय कृष्ण श्रीकृष्ण, जय कृष्ण श्रीकृष्ण नाचतायत. नाचून 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 थकल्या आणि सगळी पायाखालची माती जमा केली
आणि नारदांच्या हातात दिली. नारदांनी हातामध्ये माती घेतली आणि सांगितलं, ही माती जर भगवंताने खाल्ली तर तुम्ही महानरकामध्ये जाल. गवळणीने एवढं सुंदर उत्तर दिलं, नारदा एक जन्म नाही, आमचे लाखो जन्म नरकात जरी गेले तरी चालतील, पण आमचा देव बरा व्हावा. उगच मागे पुढे भगवंतनाथ. म्हणून आजही तुम्ही गेला रमण रेती, माहित आहे रमण रेती? गोकुळाच्या जवळच रमण रेती म्हणून तिथं प्रसाद, तिथं अजूनही लोटांगण घ्यावं लागतं. भगवंत मिळवण्यासाठी नेमकं करावं काय लागतं? देव पाहिजे ना, काय करावं? ज्ञानाने मिळत नाही, योगाने मिळत नाही, ध्यानाने मिळत नाही. जप तप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे. फक्त एक करा, या जगामध्ये जेवढे ग्रंथ असतील, जेवढे पंत असतील, जेवढे संत असतील, जेवढं तत्वज्ञान असेल, सगळ्याचं सार जर काय असेल तर काय? नाम. हरिमुखे गाता, बरोबर आहे, हरी हरी तुम्ही मन हरे सकळ. सगळीकडे काय? म्हणून कीर्तनात सुद्धा बसल्यावर विठ्ठल विठ्ठल जर सगळे म्हणायला लागले ना, माणसं एकदा जर गडी घातली तर उलगडतच नाहीत बुवा. तुम्ही टाळकरी जाणं, कीर्तनकार जाणं, चोपदार जाणं, देव मिळवल्यानंतर तुम्हाला काय मिळेल? आनंद मिळेल. आनंद. दुःख राहणार. आणि त्या आनंदाला जो शब्द दिलाय काला, म्हणजे देव वेगळा नाही आणि तुम्ही वेगळे नाही. आता एखादी सतरंजी बनवली, सतरंजी बनवल्यानंतर कापूस आणि सतरंजी वेगळी आहे का? शर्ट बनवला, याच्यातला जो कापूस आहे तो वेगळा आणि शर्ट वेगळा आहे का? देवाची भक्ती केल्यानंतर देवही तुम्ही, देवते संत, देवते संत निमित्त म्हणून त्या शब्दाला जो नाव दिलंय त्याला म्हणतात काला. हे अभंगाचं दुसरं चरण. काला वाटू एक मेका, काला वाटू एक मेका, काला वाटू एक मेका, काला वाटू एक मेका, काला वाटू ठेवायचं का आपल्याकडे? काला काला ठेवायचा नाही, आनंद घ्यायचा ना, आनंद काला ठेवायचा नाही. बरं, काला घेण्यासाठी अधिकारी कोण आहे? योगी नाही, जपी नाही, तपी नाही, बैसागी नाही, त्याला म्हणतात वैष्णव, वारकरी. बरं, वारकऱ्याचा अधिकार केवढा आहे? पंढरीचे वारकरी ते अधिकारी. वारकरी कोणालाही लक्षात ठेवा, माळकरी वेगळा आणि वारकरी वेगळा. वारकरी हा माळकरी असतो, पण माळकरी हा वारकरी असेल याची गॅरंटी नाही. कळलं का? नाही कळलं, पुढच्या वेळेस बघू. वारकरी हा माळकरी आहे, कारण माळ घातल्याशिवाय तो वारकरी होत नाही. पण माळकरी वारकरी असेल याची गॅरंटी नाही. वारीत सिजनेबल सुद्धा भेटतात, हातभर गंध लावतात. वारकरी त्याला म्हणायचं नाही.
निष्ठावंत भाव भक्तासा तो धरी निर्धार आहे वर्म चुकू नये त्याला म्हणतात. सांसारिक जीवनामध्ये किती दुःख आलं, आता कोरोनाच्या काळात किती दुःख आलं. काही जणांनी माळा काढल्यान खुंटीला अडकवल्यान केलं चालू, याला काय म्हणतात, वारकरी नाही. किती दुःख आलं तरी विश्वास कोणावरती पाहिजे, देवावरती पाहिजे. वाचवणारा तो आहे. म्हणून देव ही अशी परिसीमा आहे, तुम्ही मानला तरी आहे, नाही मानला तरी त्याला म्हणतात देव. कोणी म्हणतात निसर्ग आहे, निसर्ग म्हणजे तरी कोण, तोच आहे. म्हणून ज्या देवाने आपल्याला जगवलंय त्याचं एकदा आपण सगळेजण, पुरुष मंडळी हात असतील तर वरती करा, असतील तर बघा. एक करू नका, आणि एक जर नाही केला, कीर्तन झाल्यावर जर काय झालं, सरळ राहू द्या असेच 2 वाजेपर्यंत. विठोबा रखुमाई कंठी धरिला कृष्णमणी, कंठी धरिला कृष्णमणी, अवगाजनी प्रकाश, काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम. म्हणून अधिकारी कोण जर असेल तर वैष्णव आहेत. भगवंताची आळवणी करत असताना ज्या प्रकारे भक्ताने आळवणी केली, गवळणींनी केली, कृष्णाची भक्ती करत असताना सगळा त्याग आणि सर्वस्व मिळवणं. म्हणून परमार्थात कशाचा तरी त्याग करावा लागतो, आणि त्याग केल्यानंतर तुम्हाला जे मिळतं त्याला म्हणतात काला. ज्ञानेश्वर माऊली प्रत्यक्ष ज्ञानी असताना सुद्धा सांसारिक जीवनामध्ये जगले नाहीत. 22व्या वर्षी समाधी घेतली आपल्याला माहित आहे. तरी पण जे दुःख मिळालं, दुःख मिळवून सुद्धा माऊली काय म्हटले हो, आनंदू रे आजी आनंदू रे, 1 2 3 4 5 6. ज्ञानेश्वर माऊलींना दुःख दिलं, पण दुःख पोचलं का, कारण त्यांच्यामध्ये जो आनंद होता, उलट ज्यांनी दुःख दिलं त्यांना आनंद मिळाला. म्हणून जीवन असं जगा, एक दिवस त्रास देणारा सुद्धा म्हटला पाहिजे की खरंच तुमच्यामुळे मला देव भेटला. त्यांना समाजाने दुःख दिलं ना. संत ज्ञानेश्वर माऊलीपासून जर सगळा विचार केला तर त्रास कोणाला झाला नाही. ज्यांनी ज्यांनी समाजाला चांगलं सांगण्याचा प्रयत्न केला त्यांना त्यांना त्रास दिला. एकदा नाथ महाराज गंगेला स्नानाला गेले, आणि स्नानाला गेल्यानंतर विंचू होता, आणि तो विंचू त्या पाण्यामध्ये तडफडत होता. तडफडत असताना नाथांना दया आली, त्याला उचललं. उचलल्याबरोबर दंश मारला, परत तो खाली पडला, परत नाथाने उचलला. असं जवळजवळ 10 वेळेस झालं. एकाने पाहिलं, नाथ महाराज अहो तो दंश मारतोय, तुम्हाला त्रास देतोय, तुम्ही का त्याला उचलता. नाथ महाराज म्हणले, त्याचा तो स्वभाव सोडत नाही, माझा स्वभाव मी का सोडू. जगाने किती निंदा केली तरी तुमचा स्वभाव तुम्ही न सोडणं म्हणजे परमार्थ आहे. टाळ्या सुद्धा अशा संकुचित वाजवताय तुम्ही. टाळ्या कशा वाजल्या पाहिजेत, परमार्थ करत असताना आनंदाने परमार्थ करायचा. आनंदाने देवाला आळवताना आवाज असा गेला पाहिजे. एक कबीर महाराजांचा दोहा आहे, मौला हो के बांग पुकारे ओ क्या अल्लाह भैरा है, मुंगी के पाव में
घुंघरू बजत है वही अल्लाह सुनता है, वही अल्लाह सुनता है। खुदा का नाम जपना बे सायब राजी रखना बे। काय समजलं? मुंगी आहे मुंगी. उदाहरण केवढं दिले, मुंगी के पाव में घुंघरू बजत है वही अल्लाह सुनता है. मुंगी केवढी असते? साधारण लिंबा एवढी, बरोबर? हा, आता माझं गाव पंढरपूर आहे. पंढरपूरमध्ये जर गेलं तर माणसं मेल्यावर जाळतात. इकडं काही बदल नाही ना, आहे का? मुंगी केवढी असते? मोहरी एवढी. मोहरी एवढी मुंगी. विचार करा, मुंगी मोहरी एवढी, तिचे पाय केवढे आणि तिच्या पायात बांधलेली घुंगरं केवढी. मुंगी के पाव में घुंघरू बजत है वही अल्लाह सुनता है. तो आवाज भगवंताला ऐकू जातो, मग कशासाठी करायचं? ओरडायचं. अंतकरणातून जर एक आवाज दिला, कृष्णा धावरे लवकरी संकट पडले भारी, कृष्णा संकट पडले भारी. आवाज दिला ना? कुठून आवाज दिला? भरी सभा मो द्रौपदी ठारी, राखो लाज हमारी, कृष्णा. किती आवाज दिले? भर सभेतून आवाज दिला भगवंताला. आला ना? आपण रोज देतोय ना? आला का? आला पाहिजे. काय येणार नाही? गवळणींनी आवाज दिला, पण त्या योग्यतेचे आपण बनलो पाहिजे. म्हणून काला खायचा आहे ना, तुम्हाला वैष्णव व्हावं लागेल. वैष्णव म्हणजे वारकरी व्हावं लागेल. वारकरी म्हणजे माळकरी व्हावं लागेल. माझे गुरुजी सांगायचे बरं का, आमचे गुरुबंधूच आहेत, आमचे हरिभक्ती नारायण बाळासाहेबजी खेडेकर, गुरुजींचीच माळ आहे त्यांनाही. रामकृष्ण बाबा आहेत वाल्लेकर. गळ्यात माळ नाही घातली ना, कमीत कमी खिशात तरी ठेव. काय म्हणायचे? खिशात तरी ठेव. एखादं पाप कृत्य करताना ती माळ सांगेल, तुझ्या खिशात माळ आहे, पाप नको करायला, खिशातली माळ गळ्यात येईल आणि जीवनाचं कल्याण होईल. जीवनामध्ये काही नाही मिळवलं तरी चालेल, दोन गोष्टी मिळवा. तोपर्यंत मरू नका. दोन गोष्टी. एकदा आळंदी पंढरीची पायीवारी करा, तोपर्यंत मरू. आणि वाटलंच तर एकदा गळ्यात तुळशीची माळ घाल. गवळणींनी निष्काम प्रेम केल्यानंतर गोकुळामध्ये सगळी कृष्णमयी गोकुळ झाल्यानंतर, गोकुळ या शब्दाचाच अर्थ काय? गोकुळ. आपण म्हणतो ना एखाद्या घरामध्ये काय गोकुळासारखा आनंद आहे. जिथं आनंद आहे ना त्याला म्हणतात गोकुळ. बरं, देवच प्रत्यक्ष तिथे रात्री आले ना? कुठून आले? मथुरेतून. बरं, आल्यानंतर त्या ठिकाणी काय दुःख आहे का? सगळ्या गवळणी भक्तिमय रमलेले आहेत. रमत असताना त्रास दिला भगवंतानी, आणि त्रास दिल्यानंतर सुद्धा भगवंत जर दिसला नाही समोर, देव जर दिसला नाही. एक कथा मी सांगत असतो मुद्दाम, कोणी सांगत नाही. ज्या वेळेस मथुरेतून गोकुळात देव येणार त्याच्या अगोदर गोकुळामध्ये तिघीजण आल्या. तिघीजण कोण? सहारी, चोरी आणि शिंदळकी. तिघीजण गोकुळात आल्या. तिघींनी सांगितलं, आता देव गोकुळात येणार आहे, आम्हाला इथं थांबता येणार नाही, आम्हाला इथून जावं लागेल गोकुळातून. तेवढ्यात नारद आले. नारदांना वाटलं नाही, सगळ्यांना समान, सगळ्यांना अधिकार मिळाला पाहिजे. देव आलाय ना. बघा, चोर चोरी करतो तोही दर्शन घेऊनच करतो ना. पाकिट मारतो पण नाव कोणाचं घेतो? देवाचं. देवा, आजचा दिवस आनंदाचा जाऊ दे.
तुम्हालाही अधिकार मिळाला पाहिजे. चाललेले बिराड नारद घेऊन आले देवाकडे. देवा, गोकुळात तुम्ही येणार आहे, सगळ्याला आनंद आहे, मग काय म्हणणं आहे? म्हणले या तिघींना पण काहीतरी अधिकार द्या. म्हणले काय द्यायचा? नारदांनी टाळी दिली भगवंताला. म्हणले चोरी तुम्ही घ्या. म्हणून चोऱ्या केल्या देवानी. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने. भगवंताने टाळी नारदांना दिली. म्हणले चोरी मी घेतली ना, चाडी तुम्ही घ्या. म्हणून चाड्या कोणी केल्या? नारदांनी. आणि देवापेक्षा भक्त हुशार नारदांनी डबल टाळी दिली. म्हणून शिंदळकी, चोरी शिंदळकी भगवंताने घेतली आणि चाडी कुणी घेतली? नारदांनी. म्हणून देवाने चोऱ्या केल्या, पण कोणत्या? दैदोताच्या मनाची चोरी केली. गवळणीच्या मनाची चोरी केली. समोर देव जर दिसला नाही तर वेड लागावं गवळींना, आणि गवळणी दिसला नाही तर वेडा झाला लांचावला भक्तीशी. असं रमत असताना गोकुळामध्ये भक्तिमय वातावरण, कीर्तनामध्ये आपण एवढं रमतोय. प्रत्यक्ष भगवान आणि गवळणीचं स्वरूप जर पाहिलं तर तिथं काय असेल, केवढा आनंद असेल. आपल्याला वाटते का कीर्तन संपावं? हा, वाटते का? मग करू का 2 वाजेपर्यंत? अहो, प्रत्येकाला मर्यादा आहे. प्रवचन किती वेळ? 1 तास. कीर्तन 2 तास. पिक्चर, तमाशा. अहो, थोडा आहे म्हणून तुम्ही माझ्या समोर आहे. गवळणी रमल्यानंतर गवळणींना खूप भगवंताने त्रास दिला. त्रास दिल्यानंतर शेवटी सांगितलं, यशोदे, तुझा कृष्ण खूप त्रास देतोय. एक दिवस यशोदेला वाटलं, ज्यार्थी एवढ्या गवळणी सांगतात त्यार्थी काहीतरी खरं आहे. शेवटी गणपती बाप्पाची प्रार्थना केली, माझ्या मुलाच्या खोड्या बंद होऊ द्या, मी चतुर्थीला नैवेद्य करील. भगवंतानी गणपतीचा मान राखून चोऱ्या बंद केल्या. पण चतुर्थी आली, नैवेद्य बनवला, ताटामध्ये मोदक घेतलेत आणि मोदक घेतल्यानंतर भगवंताला पकडलं आणि निघालेत कोणाकडे? देवाकडे. देवाला घेऊन चाललेत देवाकडे. समोर ताट ठेवलं आणि ताट ठेवल्याबरोबर काहीतरी विसरलं म्हणून यशोदा आत गेली. कृष्णाने कमरेवरती हात ठेवले. गणपती बाप्पा, देव कोण? तो हा देवाचाही देव, बळिया माझा. पण गणपती म्हणाले, अहो तुम्हीच देव आहे. मोदक खाल्ले ते खाल्ले, पण गणपतीलाही खाऊन टाकला. यशोदा आली, ज्याला नैवेद्य दाखवायचा तोही नाही, नैवेद्यही नाही. यशोदेला वाटलं की खरंच हा खोड्या करतोय, आणि यशोदेने ठरवलं, आता गोधने सारावया जातो शारंग पार. गोधने 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 सारावया जातो शारंग पार. बोला बोला. भगवंत निघाले, आता गोकुळामध्ये राहायचं नाही. म्हणून काल्याच्या कीर्तनामध्ये लक्षात ठेवा, मथुरेतलं चरित्र नाही, चरित्र ते उच्चारावे केले देवे ते उच्चारायचे, त्याला म्हणतात काला. भगवंताने सुंदर प्रकारे यशोदेने आज्ञा केली की आता गोकुळात राहायचं नाही, चोऱ्या खूप झालेत, अनेक प्रकारचे गाराणे आलेत. आता एकच शाळा, त्यावेळची शाळा म्हणजे काय? गायी राखणे. पूर्वी म्हणायचं, अजूनही खेडेपाड्याला ज्याच्या दारात गायी आहे ना, लक्ष्मीचे पाय तिथे उभे. आजही खेडेपाड्यात गेले, जिनं दूध जरी नाही दिलं तरी दारात गाय असतेच. आपल्या हिंदू शास्त्रामध्ये मानलं गेले 33 कोटी देव कुठे?
नैवेद्य जर गाईला दिला तर सगळ्या देवांना नैवेद्य पोचला जातो. आपली परंपरा आहे बघा. पण गाईचं फोडून दर्शन कधी घेतो का आपण? नाही. पाठीमागून दर्शन. काय शास्त्र आहे त्याला माहित आहे का? गाई सुद्धा एकदा खोटी बोलली. खोटं बोलल्यानंतर भगवान शंकरांनी शाप दिला, मुखाचं दर्शन तुझं कधीही नाही, पाठीमागून दर्शन. म्हणून गाईचं दर्शन हे पाठीमागून घेतात. सुंदर प्रकारे भगवंतानी स्वरूप धारण केलं. मोरपंख आहे, खांद्यावरती कांबळी, हातामध्ये काठी, आणि भगवान निघाले कुठं? आधरी धरोडी वेणू. वेणू या ठिकाणी अडकवलाय. यशोदेनं पाहिलं काय कृष्णाचं रूप आहे, माझीच नजर लागल याला. खांद्यावरी कांबळे, हातामध्ये काठी भगवंताने. आणि आता जायचं कुठं? यमुनेच्या तीरावरती जायचंय. सगळ्या गायी घेऊन निघाले भगवंत. बालगोपाल निघाले. काय त्या बालगोपालांचे नाव आहे? तो वाकड्या, पेंद्या, सुद्धा. परत वाकड्या कोणाचं नाव आहे का? बोबड्या. ती नावं सुद्धा कुणी ठेवली नाहीत, भगवंत स्वरूप झाले. सगळे बालगोपाल निघालेत यमुनेच्या तीरावरती. एक एक खेळ, एक एक आनंद करत असताना तो आनंद वैकुंठामध्ये म्हणतो ना आपण, नाचत जाऊ त्याची गावा, घेळिया सुखदी विसावरी. पुढे गेले ते निधाई झाले, वानतील त्याची सीमा. एक एक खेळ असे होते. चेंडूफळी, सूरपारंब्या. आता ते खेळ राहिले नाहीत. जाता जाता गाडीला धडकतात मोबाईल हातात. आता काय फक्त खेळ काय? मोबाईल, कॉम्प्युटर. खेळ राहिले नाहीत. लक्षात ठेव, बुद्धी वाढली आणि न खेळण्यामुळे आयुष्य कमी झालं. बुद्धी वाढली. जन्मलेल्या मुलाला कळतं की मोबाईल कसा चालवायचा. बुद्धी खूप वाढली, पण आयुष्य आहे का तेवढं? आयुष्य कमी झालं. खेळ खेळत असताना शेवटी सगळे थकलेत. आता 12:15 वाजले. कुठपर्यंत खेळायचं? खांदी भार, मगाशीच भांड्याचा आवाज येत होता. काय या कीर्तनाचे सुख. सगळीकडे आनंद असताना शेवटी बालगोपाल म्हणले, कृष्णा आता ही गाय आम्हाला आणता येणार नाहीत. मनरूपी गाय कोणाला आवरेल? मनाला आवरणारी ताकद जर कोणामध्ये असेल तर फक्त भगवंताच्या चरणावरती. म्हणून अर्जुनाला सुद्धा सांगितलं, तू म्हण हे मीची करी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. अरे माझ्यात सर्व पान, सर्वात मला पहा. आता कोटे धावे मन तुमचे चरण. या गायींना तुम्ही आणा. पण भगवंताने सुंदर प्रकारे वेणू घेतला. वेणू वाजवायला चालू केला. ऐकोनी वेणूचा नाद, वेणूचा नाद, ऐकोनी वेणूचा नाद, ऐकोनी वेणूचा. आजने प्रकाश करा वाटो